तुम्ही स्वतःलाच हरवत आहात का आणि तुम्हाला ते कळतही नाही? कधी तुम्हाला असं वाटतं का मी खूप काही करू शकतो किंवा मी खूप काही करू शकते, पण तरीही मला काहीतरी थांबवतोय, काहीतरी अडवतोय, पण ते नेमकं काय ते कळतच नाही? तुमचं नशीब का? तर नाही. तुमची परिस्थिती तीही देखील नाही. तुम्ही स्वतःच्या वाटेत आडवे आलेले आहात, उभे आहात आणि ते तुमच्या लक्षात देखील येत नाही. तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे आयडियाज देखील आहेत, पण तुम्ही ऍक्शन घेत नाही, सुरुवात करत नाही, कृती करत नाही. आपण म्हणतो ना, डोकं आहे पण कृती करण्याची क्षमता कमी आहे. आणि सगळ्यात मोठं सत्य काय आहे माहीत आहे का? तुमचा सर्वात मोठा शत्रू हा कोण आहे माहिती आहे? तो तुमच्या आतच दडलेला आहे खरं तर, आणि तो तुम्हाला शोधता येत नाही, त्याला बाहेर काढता येत नाही. आपण आज बोलणार आहोत अशाच आपल्या आतल्या शत्रूबद्दल, ज्याने आपल्याला कदाचित थांबून ठेवलं आहे, त्या इनविजिबल हॅबिट्स बद्दल ज्या कदाचित आपण जखडून ठेवल्या आहेत, जे तुमचं आयुष्य हळूहळू डिस्ट्रॉय करत आहेत आणि तुमच्या मात्र लक्षातही येत नाही आणि तुम्ही मात्र तिथेच अडकून पडले आहात. सर्वात प्रथम काय, तुम्ही स्वतःशी काय बोलता? तुम्ही स्वतःशी जे बोलता तेच तुमचं भविष्य ठरवतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःशी कसे बोलता, काय बोलता, तुम्ही दिवसभरात सगळ्यात जास्त कोणाशी बोलता? स्वतःशी संवाद साधता का? पण तो संवाद कसा असतो? स्वतःशी पॉझिटिव्ह राहण्याचा संवाद साधता की तुम्ही काही करू शकत नाही अशा निगेटिव्ह गोष्टींनी स्वतःला अडकून ठेवलं आहे? मी नाही करू शकत, मी पुरेसाच नाही, मी चांगलाच नाही, हे शब्द फक्त विचार नाहीत बदल का? हे तुमचे माइंडसेट बदलतात, ते प्रोग्रामिंग आहे. तुमचं माइंड हे प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवतं, त्या पद्धतीने कृती करायला तुम्हाला प्रवृत्त करतं. आणि तुम्ही जर नाहीच म्हणत असाल तर मात्र तुम्हाला तिथेच थांबावं लागणार आहे. हळूहळू हे बिलीफ्स बनतात आणि बिलीफ्स तुमचे डिसिजन्स ठरवतात. तुम्ही प्रयत्न करण्याआधीच हार मानता आणि जीवनामध्ये मात्र हारलो म्हणून तिथेच थांबता. कारण आतून एक आवाज येतो ना, जो तुम्हाला सतत ओढत असतो, थांबवत असतो, तू नाही करू शकत. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला काय सांगता हे खूप महत्वाचं आहे, तेच तुम्ही बनता. त्याशिवाय तुम्हाला स्वतःला यस आय डू इट, मी हे करू शकतो, मी हे करू शकते, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, हे स्वतःला सांगायचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही योग्य वेळ येण्याची वाट पाहता आणि आयुष्य मात्र निघून जातं. आपण नेहमी म्हणतो आता नाही, योग्य वेळ आली तेव्हा दाखवून देईल, तेव्हा सुरू करेल. पण ट्रूथ काय आहे माहितीये का? खरं तर हेच आहे, योग्य वेळ ही कधीच येत नसते, ती आपल्याला आणायची असते. तुम्ही तयार झाल्यावरच ती योग्य वेळ असते. तुमच्या मनाची तयारी. आज छोटा स्टेप घ्यायचा असतो पण तुम्ही उद्यावर ढकलता, उद्या पुन्हा उद्यावर ढकलता. उद्या हा कधीच येत नसतो. एक दिवस तुम्ही मात्र मागे बघता आणि लक्षात येतं तुम्ही सुरुवातच केली नाही. परफेक्ट मोमेंट नाही, प्रेझेंट मोमेंट. भीती तुम्हाला सुरक्षित ठेवते पण मोठं बनू देत नाही. भीती वाईट नाही, ती तुम्हाला प्रोटेक्ट करते. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा भीती तुमचं आयुष्य कंट्रोल करते. तुम्हाला काहीतरी नवीन करायचं असतं पण तुम्ही थांबता. काय झालं तर तुम्ही कल्पनेतच वर्स्ट केस तयार करता आणि त्याला खरंच मानता. तुम्ही ट्राय करण्याआधीच हार मानता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीच्या पलीकडेच ग्रोथ आहे. जो घाबरला तो तिथेच थांबला. सेफ राहूनही कोणीही महान बनत नाही, हे लक्षात घ्या. सेफ अशी जागा कुठेच दडलेली नाही. ओव्हर थिंकिंग. पुढचा मुद्दा म्हणजे ओव्हर थिंकिंग तुमचं ऍक्शन मारून टाकतं. त्यामुळे कुठे थांबायचं हे ठरवा. तुम्ही डिसिजन घ्यायच्या आधीच 10 वेळा विचार करता. पण पॉझिटिव्ह करा ना, हे केलं तर काय होईल, लोक काय म्हणतील, मी फेल झालो तर, या नकारात्मक गोष्टींमधून बाहेर पडा. इतका विचार का करता की शेवटी काहीच करू शकत नाही, काहीच करत नाही. तुमचं माइंड प्रॉब्लेम क्रिएट करतं जे अजून झालेच नाही आणि तुम्ही त्यांना घाबरता. रिझल्ट शेवटी काय मिळतो? 0 ऍक्शन, जास्त विचार, कमी प्रोग्रेस. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, क्लॅरिटी ऍक्शन मधून येते, विचारांतून नाही. विचार आपण कसे करतो त्यावरती आपण निर्धारित ठरतो. 5वा मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये कैद केलं आहे. कम्फर्ट झोन कोणाला नको असतो? कम्फर्ट झोन म्हणजे सेफ स्पेस असं आपल्याला वाटतं, जिथे कसलीही रिस्क नाही, टेन्शन नाही, पण तिथे ग्रोथही नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला माहित आहे तुम्ही अजून चांगलं करू शकता, पण तुम्ही आहे त्यातच खुश राहता. पण तुम्ही त्या कम्फर्टेबल रुटीन मध्ये अडकलेले आहात ना, की तुम्ही तेच रुटीन जगताय. कारण बदल हा अनकम्फर्टेबल असतो. तुम्ही स्ट्रगल टाळता पण त्याचबरोबर सक्सेसही टाळता, हे लक्षात ठेवा.
कम्फर्ट झोन हा सगळ्यात डेंजरस ट्रॅप आहे आणि आपण त्यातच अडकून पडलेलो आहोत. जे आहे त्यात सुखी आहे म्हणतो. 6वा मुद्दा म्हणजे तुम्ही लोकांना खुश करताना स्वतःला मात्र हरवून टाकता. सगळेच आपले नसतात. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता. लोक काय म्हणतील याची भीती ठेवता. तुम्ही तुमचे डिसिजन्स बदलता. तुमचे ड्रीम्स साईडला ठेवता फक्त दुसऱ्यांना आवडण्यासाठी, दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी. हळूहळू तुमचं रिअल सेल्फ हरवतं आणि तुम्ही फेक व्हर्जन बनता. हे तुमच्याही लक्षात येत नाही. पण एक ट्रूथ आहे बरं का, लोक कधीच पूर्ण खुश होत नाहीत. तुम्ही म्हणून स्वतःला हरून कुणालाही जिंकता येत नाही हे लक्षात असू द्या. इतरांना जिंकण्याच्या नादात तुम्ही मात्र तुमचं आयुष्य गमावता, आयुष्य हरून जाता. 7वा मुद्दा म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या हायलाईटशी तुमचं लाईफ कम्पेअर का करता. सोशल मीडियावर सगळं परफेक्ट दिसतं, पण तसं असतं का? नाही ना. सक्सेस, हॅपीनेस, लक्झरी, पण ते फक्त हायलाइट्स आहेत. ते का लक्षात येत नाही? फुल स्टोरी नाही ती. तुम्ही तुमच्या स्ट्रगलची तुलना दुसऱ्यांच्या बेस्ट मुवमेंटशी कशी करू शकता आणि स्वतःला कमी समजता. नका समजू. तुमचा कॉन्फिडन्स हा डाऊन होतो त्यामुळे. पण रियालिटी काहीतरी वेगळं सांगते. प्रत्येकाचं स्ट्रगल हे वेगळं असतं. प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल करत असतो. कंपॅरिझन तुमचा हॅपीनेस वाटतो तुम्हाला, तो चोरतो. तुम्ही पास्टला धरून बसलेले आहात हे देखील लक्षात यायला हवं. 8वा मुद्दा, भूतकाळ हा खूप वाईट असतो, तो बदलता येत नाही. तुम्ही एकदा फेल झालात, ठीक आहे ना, तो भूतकाळ होता आणि तुम्ही ठरवलं मी आता करू शकत नाही, ना वर्तमानात ना भविष्यात. तुम्ही जुने मिस्टेक आठवत राहता, त्यातून शिकायला तयारच नाही आणि स्वतःला पनिश करत राहता. पण पास्ट बदलत नाही ना, भूतकाळ हा बदलता येत नाही. त्यातून फक्त आपल्याला धडा घ्यायचा असतो, लेसन देतो तो. तुम्ही पुढे जाऊ शकता, पण तुम्ही मागेच अडकलेले आहात हे मात्र लक्षातही येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, पास्ट हा रेफरन्स आहे, रेसिडेन्स नाही. त्यामुळे त्याला थांबवून ठेवू नका. 9वा मुद्दा, तुम्ही सुरुवात करण्याआधीच परफेक्ट व्हायचा प्रयत्न करता. तुम्हाला वाटतं जे करायचं आहे ते परफेक्टच झालं पाहिजे. मी रेडी झाल्यावर सुरू करेन. रेडी होण्यासाठी कधीच परफेक्शन किंवा परफेक्ट झालं आहे असं सांगता येत नाही. सगळं परफेक्ट झालं की ॲक्शन घेईल, पण परफेक्शन हा खरं तर इल्युशन आहे ना. कोणीही रेडी नसतो. ते सुरुवात करतात, त्यानंतरच ते तयार होतात आणि प्रोसेसमध्ये शिकतात. प्रत्येक गोष्ट शिकण्याने परफेक्ट बनते. तुम्ही तयारीतच आयुष्य घालवता. स्टार्ट इम्परफेक्ट बट स्टार्ट. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा ना. 10वा मुद्दा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. तुम्ही तो ठेवतच नाही. तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे पण बिलीफ नाही. तुम्ही दुसऱ्यांवर जास्त विश्वास ठेवता, पण स्वतःवर मात्र विश्वास ठेवायला विसरूनच जाता. स्वतःवर विश्वास नको. तुम्ही छोट्या चॅलेंजेसमध्ये घाबरता, कारण तुम्हाला वाटतं मी नाही करू शकत, माझ्यामध्ये ती क्षमता नाही. पण ट्रूथ काय आहे माहिती आहे का? तुम्ही जर ट्राय केलंच नाही तर तुम्हाला कळणार कसं? म्हणून कळलंच नाही. सेल्फ बिलीफ शिवाय कोणतंही यश हे शक्य नाही, हे लक्षात घ्या. 11वा मुद्दा म्हणजे तुम्ही एक्सक्यूजेस बनण्यात एक्सपर्ट झाले आहात. अनेक जणांना कारण देण्याची सवय असते. मला वेळच नसतो, टाइमच पुरत नाही, रिसोर्सेस नाही, काही रिसोर्सेस नाही, कोणाचा सपोर्ट नाही. हे एक्सक्यूजेस नाही, हे तुमचे फिअर्स आहेत. तुम्ही कारण देत राहता आणि ॲक्शन घेणं मात्र टाळता. सुरुवात करा ना, छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. तुम्ही स्वतःला कॉन्व्हिन्स करता मी करू शकत नाही, पण ट्रूथ विश्वास ठेवता का की मी हे करून दाखवू? तुम्ही करू इच्छित नाही कारण तुम्ही घाबरता. 12वा मुद्दा म्हणजे तुम्ही तुमचा इनर व्हॉइस इग्नोर करता. तुमचा स्वतःचा आवाज ओळखायला शिका. आतून जो एक आवाज येतो ना, स्वतःच्या मनाचा असतो तो, हे कर, हे करू नको, तोच तुमचा रिअल गाईड आहे. लक्षात ठेवा, इतर कोणीही नाही. पण तुम्ही बाहेरच्या जगाचं जास्त ऐकता, बाहेरचं जास्त ऐकू येतं तुम्हाला. लोकांचे ओपिनियन्स, समाजाचे रूल्स आणि स्वतःचा आवाज दाबता आणि मग रिग्रेट येतो. इनर व्हॉइस हा कधीच खोटं बोलत नसतो, पण त्याला आपण आतल्या दाबून टाकतो. 13वा मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतःवर ठाम करत नाही, स्वतःवरती प्रामाणिक राहत नाही. तुम्हाला रिझल्ट हवा आहे पण एफर्ट नाही. तुम्ही ग्रोथ एक्सपेक्ट करता पण लर्निंग मात्र नाही. शिकल्याशिवाय कोणतीही गोष्ट जमत नसते. तुम्हाला बदल हवाय हेही म्हणता, पण हॅबिट्स मात्र बदलत नाही. वाईट गोष्टी जखडून ठेवल्या. विदाऊट सेल्फ वर्क नो सेल्फ ग्रोथ. 14वा मुद्दा म्हणजे तुम्ही डिसिप्लिनपेक्षा मोटिवेशन शोधता. मोटिवेशन आपल्याला तात्पुरतं मिळतं,
टेम्पररी आहे ते, आज आहे ते उद्या निघूनही जाईल. पण डिसिप्लिन हे कायम असतं ना. तुम्ही मूडवर काम करता, सिस्टीमवर नाही. आणि मूड हा नेहमी बदलत असतो, म्हणून कन्सिस्टन्सी येत नाही. सक्सेस डेली डिसिप्लिन. 15वा मुद्दा म्हणजे तुम्ही निगेटिव्ह थॉट्सला पॉवर देता. एक निगेटिव्ह थॉट येतो आणि तुम्ही त्याला वाढवता. मी नाही करू शकत का, या गोष्टींना तुम्ही धरून का ठेवता, मी फेलच होणार आहे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता आणि ते रियालिटी बनतं. खरं तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्याला जखडून ठेवते. तुम्ही ज्या विचाराला पावर देता ना, ते जास्तीत जास्त तुमच्याकडे वाढून येतं. 16वा मुद्दा म्हणजे तुम्ही रिपीट करत आहात तेच पॅटर्न, त्याच गोष्टी, त्याच सवयी. दररोज सेम रुटीन जगून मिस्टेक होते. सेम मिस्टेक, सेम एक्सक्युजेस, त्याच गोष्टींमध्ये तुम्ही अडकून पडलात असं नाही का वाटत तुम्हाला? आणि तुम्हाला वेगळा रिझल्ट हवा आहे, त्याच गोष्टी करून वेगळा रिझल्ट जीवनामध्ये कसा मिळेल? चेंज नाही तर रिझल्ट देखील नाही ना. त्यामुळे चेंज करा, स्वतःच्या लाईफला बदलण्याचा प्रयत्न करा चांगल्या गोष्टींमध्ये. 17वा मुद्दा म्हणजे तुम्ही रिस्क घेण्यापासून पळता. रिस्क, अनसर्टनिटी, आणि तुम्ही अनसर्टनिटीला टाळता. पण रिस्क शिवाय रिवॉर्ड नाही हे लक्षात घ्या. सेफ खेळून कोणीही मोठं जिंकलं नाही किंवा जिंकताही येत नाही. तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देतच नाही. तुम्ही सगळ्यांसाठी टाइम देता, पण स्वतःसाठी मात्र वेळच नाही तुम्हाला. स्वतःला जपण्यासाठी तुमचे गोल्स, तुमचे ड्रीम्स, तुमचे स्वप्न हे तुम्ही साईडला ठेवून देता आणि त्याचा जराही विचार पडत नसतो तुम्हाला. तुम्ही स्वतःला इम्पॉर्टन्स दिली नाही तर जगही कोणीही देणार नाही. तुम्ही सुरुवात करता. पुढचा मुद्दा म्हणजे तुम्ही सुरुवात करता पण कंप्लीट करतच नाही. तुम्ही एक्साइटेड होऊन एखादी गोष्ट सुरू करता, पण कन्सिस्टन्सी नसते, ती गरजेची असते. यश हे लगेच येत नसतं. थोडं कठीण झालं की लगेच सोडून देता आणि पुन्हा झिरोवर येऊन थांबता. फिनिश करणं हीच तर सक्सेसची सवय आहे. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं असतं. फायनल शेवटचं ट्रूथ, तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे. कोणीही येणार नाही ते बदलायला. तुमचं आयुष्य हे तुम्हालाच बदलायचं आहे. ना लक असणारे, ना सोसायटीचे लोक, ना इतर लोक. तुम्हालाच उभं राहावं लागणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे आजच डिसिजन घ्या, स्वतःला थांबवायचं की ऍक्शन घ्यायची. भीतीला फेस करा आणि स्वतःचे हिरो बना. पॉवरफुल. शेवटी एंडिंगला एवढंच सांगावंसं वाटतं, एक दिवस नक्की असा येईल जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल की मी खरंच माझं बेस्ट दिलं आणि म्हणून मी आज सक्सेसपर्यंत पोहोचलो. जर उत्तर नाही असेल ना, जर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या जीवनामध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न केला असेल आणि उत्तर नाही असेल ना, तर रिग्रेट तुमच्या आयुष्याचा भाग बनेल. पण जर उत्तर हो असेल ना, तर मात्र तुम्ही नक्कीच जिंकलात म्हणून समजा. काहीही झालं ना तरी फायनल शेवटी एवढं सांगावंसं वाटतं, तुम्ही स्वतःलाच थांबवलं ना किंवा थांबवणं तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही स्वतःला थांबवू शकता, पण इतर कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला असेच पॉवरफुल कंटेंट हवे असतील, आयुष्य बदलणारे, जीवनाला थांबवून न ठेवणारे, तर थॉट्स चॅनल हा तुमच्यासाठीच आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे आपण फक्त मोटिवेशन देत नाही, आपण ट्रान्सफॉर्मेशन घडवतो. आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो, पण तुमचं बदलणं इथून सुरू होतं. जर आज तुम्हाला एक तरी विचार मनाला भिडला असेल ना, एक जरी गोष्ट तुम्हाला आतून हलून गेली असेल ना, तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ फक्त कंटेंट नाही हे समजून जा, तो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे असं मी समजेल. त्यामुळे या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि थॉट्स हा फक्त एक चॅनेल नाही हे नेहमीच लक्षात असू द्या. ही एक जर्नी आहे सेल्फ ग्रोथची, जिथे आपण स्वतःला ओळखतो, आपले कमकुवत स्वीकारतो आणि स्वतःची स्ट्रॉंग बाजू सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, स्ट्रॉंग व्हर्जन तयार करतो. इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन मिळणार नाही हे नेहमी लक्षात असू द्या, कारण की मोटिवेशन येणार आहे आणि जाणार आहे. इथे तुम्हाला ट्रूथ मिळेल, क्लॅरिटी मिळेल आणि ऍक्शन घेण्याची ताकद देखील मिळेल. कारण आम्ही तुम्हाला किंवा मी तुम्हाला खुश करण्यासाठी नाही, तर तुम्हाला बदलण्यासाठीच माझे कंटेंट तयार करत आहे. जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर थॉट्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक दिवस असा देखील येईल जेव्हा तुम्ही आरशात पाहाल ना स्वतःकडे, तेव्हा मात्र आणि तुमचं आयुष्य हे नक्कीच बदललेलं असेल, तेव्हा मात्र तुम्ही अभिमानाने म्हणाल, हो मी स्वतःला बदललं आहे.
मी स्वतःसाठी उभा राहिलो आहे आणि मी माझं आयुष्य मात्र स्वतः घडवलं आहे. जग बदलण्याआधी स्वतःला बदलण्याची हिंमत ठेवा, कारण एक बदललेले तुम्ही संपूर्ण आयुष्य बदलू शकता, हे नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पुन्हा एकदा सांगते, लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुन्हाच नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.